आणि यानंतर आत्ताची एक मोठी बातमी पाहूयात। बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच पवारांच्या राष्ट्रवादीला एक मोठा निर्णय घेतलेला आहे। सुनेत्रा पवारांविरोधामध्ये पवारांची राष्ट्रवादी ही उमेदवार देणार नाही अशी सूत्रांची माहिती आहे। पक्षांतर्गत बैठकीमध्ये निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांकडून माहिती कळते। तर मागील विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक ही लढवलेली होती। अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरती उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका असल्याचं सध्या समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार विधानसभेच्या उमेदवार असणार आहेत। आणि याच संदर्भातली माहिती देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, खरं तर सुनेत्रा पवार याच विधानसभेच्या उमेदवार असतील, मात्र आता शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील उमेदवार देण्यात येणार नाही अशी माहिती कळतेय। काय नक्की अपडेट्स मिळत आहेत? मागील आपण विधानसभेचा विचार केला तर युगेंद्र पवार यांना अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि त्यामुळेच कुठेतरी या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच दावा असल्याचं एक मानलं जात होतं। अजित पवारांच्या निधनानंतर आता ही जागा रिक्त झालेली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणाहून निवडणूक लढणार नाहीत अशा पद्धतीची त्यांची पक्षांतर्गत बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांना निर्णय देखील तसा घेतलाय। त्यामुळेच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार या ठिकाणाहून कदाचित बिनविरोध येऊ शकतात। महाविकास आघाडीचा निर्णय अद्याप जरी समोर आला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जे या ठिकाणाहून दावेदार होते त्यांचा मात्र अंतर्गत निर्णय जो आहे तो आता समोर आलाय आणि त्यांच्या निर्णयानुसार आता या ठिकाणची युगेंद्र पवार या ठिकाणाहून लढणार नाहीयेत, कारण तेच प्रबळ दावेदार मानले जात होते। या ठिकाणाहून सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार असणार आहेत आणि त्या कदाचित बिनविरोध म्हणून निवडून देखील येण्याची दाट शक्यता आहे। ठीक आहे, धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।